तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात आजपासून आपल्याला परतीच्या पावसाला जोरदार अशी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, आपण मागील 5 दिवसापूर्वी अंदाजात सांगितलेलं होतं की राज्यातील परतीचा पाऊस हा 20 ते 21 सप्टेंबर पासून आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणकोणत्या भागांमध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असणार आहे। तसेच पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, बरेचसे जण नुसते व्हिडिओच पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत, तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा देखील आढावा सांगत असतो। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज दुपारच्या नंतर आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ पाहायला मिळेल। मात्र सायंकाळनंतर आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला विदर्भापासून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। विदर्भातील आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, उमरेड, ताडोबा, देसाईगंज, अकोला, आर्वी, वर्धा, यवतमाळ, कारंजा, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम अशा पावसाची शक्यता सायंकाळी 5च्या नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ पाहायला मिळेल, कडक ऊन तापलेलं पाहायला मिळेल। मात्र दुपारच्या नंतर सायंकाळी 5च्या नंतर आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागामध्ये पाहायला मिळतोय। भाग बदलत अंबड, परतूर, बीड, माजलगाव, गेवराई या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलका असा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच चौसाळा, केज, कळंब, धाराशिव, मस्सा, तेरखेड, भूम, परांडा, वाशी, येडशी, पेठ या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम असा पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी झालेला पाहायला मिळेल। तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर, बसमत, पूर्णा या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळनंतर आपल्याला पाहायला झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक पासून आपल्याला पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळते। नाशिक, इगतपुरी, वाडा, मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार, साक्री या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका मध्यम असा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पावसाची जोरदार ते मध्यम हजेरी पाहायला मिळणार आहे। यामध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच तर मित्रांनो, एकंदरीत जर 20 सप्टेंबरचा विचार केला तर आपल्याला आजपासून सायंकाळपासूनच विदर्भापासून आपल्याला पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, उद्याचा अंदाज जर पाहिला तर 21 सप्टेंबरला आपल्याला जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला जोरदार भयंकर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला 21 सप्टेंबर पासून वाढताना पाहायला मिळतोय। संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला 21 तारखेपासून पावसाला सुरुवात देखील झालेले पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रमाणात पावसाची हजेरी 21 तारखेला आपल्याला पाहायला मिळते। जसं की आपण बघू शकताय, पुणे, सातारा, सांगली, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये वडूज, विटा, कराड, जत, सोलापूर, अहमदनगर, करमाळा, इंदापूर, बार्शी, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, राहू या भागामध्ये मित्रांनो आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे। म्हणजेच या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये पाहिलं तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये मित्रांनो आपला हलका मध्यम पाऊसच पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव, इगतपुरी, मनमाड, धुळे, नंदुरबार, साक्री या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोर वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 21 सप्टेंबर पासून आपल्याला भयंकर जोर असा वाढताना पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला 21 तारखेपासून वाढताना पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील लातूर, उदगीर, औसा, निलंगा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी देखील आपल्याला अतिमुसळधार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच नांदेड, उमरखेड, आदिलाबाद, पुसद या भागामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे। या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला काय सबस्क्राइब केलेलं नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच 22 सप्टेंबरचा विचार केला तर 22 सप्टेंबरला देखील आपल्याला राज्यामध्ये काही भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळते।
तसेच हा जोर आपल्याला कोकणपट्टीकडे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। 22 सप्टेंबरला आपल्याला कोकणपट्टीमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळते। हा पाऊस मित्रांनो विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, निप्पाणी, रायबाग या भागामध्ये मित्रांनो आपल्याला सांगली, वडूज, विटा, कराड, जत या भागात देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये मित्रांनो तसेच आपल्याला 22 सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतोय। तसेच उर्वरित मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम असा पाऊसच पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो 23 सप्टेंबरचा विचार केला तर 23 सप्टेंबरला देखील हा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यात व्यापलेला पाहायला मिळतोय। संपूर्ण राज्यामध्ये विदर्भ तसेच कोकणपट्टी असो, उत्तर महाराष्ट्र असो, संपूर्ण भागामध्ये मराठवाड्यासह आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो 24 सप्टेंबरचा विचार केला तर 24 सप्टेंबरला देखील पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे सरकताना पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो काही भागांमध्ये आपल्याला रेड अलर्ट तसेच ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला 21 सप्टेंबर पासूनच राज्यातील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तसेच 22 सप्टेंबरला हा तो जोर आपल्याला पुढे पुढे सरकण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 23 सप्टेंबरला मित्रांनो आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढतोय। 24 सप्टेंबरला तर आपल्याला संपूर्ण राज्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्राकडे आपल्याला पाऊस सरकताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।